नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज वडूज फाटीवरती मैदान होते। बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे, वेगाचा शेवट सर्जाची चिठ्ठी निघालेली आहे, सचिनची चिठ्ठी निघालेली आहे हिंदकेसरी। चला बघूया आता कोणकोणते टॉपचे नंदी आजच्या या मैदानामध्ये किती गटात कोणत्या गटात पळणार आहे। चला बघूया। गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला दुसा बलमा आणि गाना यांची चिठ्ठी निघालेली आहे, तसेच भैया ड्रायव्हर बांबोडेकर यांची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे। गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला रायबा पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला बावऱ्या पळताना दिसेल। 4 नंबर गटामध्ये चित्र्या सुंदरची जोडी असेल आणि सरदार आणि संभाची जोडी पळताना दिसेल। 5 नंबर गटामध्ये तडवळेकरांचा बलमा पळताना दिसेल, चित्ता पळताना दिसेल, शंभू पळताना दिसेल। 6 नंबर गटामध्ये येडा चित्ता हा नंदी पळताना दिसेल। 7 नंबर गटामध्ये कोरेगावकरांचा शंभू आणि महिब्या ही जोडी पळताना दिसेल। 8 नंबर गटामध्ये आपल्याला दादा सरकार यांच्या नावाने चिठ्ठी आहे। 9 नंबर गटामध्ये चिमटा पळताना दिसेल। 10 नंबर गटामध्ये रायफल पळताना दिसणार आहे। 11 नंबर गटामध्ये बजरंग पळताना दिसेल। 12 नंबर गटामध्ये पाखऱ्या पळेल, रॉकेट पळेल। 13 नंबर गटामध्ये ओव्हरटेकिंग भारत पळताना दिसेल आणि बलमा शंभूची जोधा जोडी त्याच गटामध्ये पळताना दिसेल। 14व्या गटामध्ये शॉटगन सर्जा हा नंदी पळताना दिसणार आहे। 15 नंबर गटामध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे। बकासूरचा पहिरा कोण असू शकतो जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। बकासूर आज पळणार आहे, चिठ्ठी निघाली आहे। 16 नंबर गटामध्ये रायफल पळताना दिसेल, घाणणकरांच्या चिठ्ठी आहे, पिस्टनसुद्धा पळताना दिसेल। 17 नंबर गटामध्ये भोपर्डीकरांचा लाडू पळताना दिसेल। 18 गटामध्ये दहेगावकरांचा पाखऱ्या पळताना दिसेल। 19 नंबर गटामध्ये बावऱ्या पळताना दिसेल आणि 20 नंबर गटामध्ये बाजा हरण्याची जोडी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये समाजसेवक संतोष टोळकर ठाणे विटावा यांच्या नावाने चिठ्ठी आता त्यांचा कोणता नंदी पळतोय काय माहीत नाही आहे। 21 नंबर गटामध्ये बाजा आणि शिवाची जोडी पळताना दिसेल। 22 नंबर गटामध्ये वजीर पळताना दिसेल, रामाशेठ पळताना दिसेल। 23व्या गटामध्ये आपल्याला जागवार पळताना दिसेल। हरण्या 16 हा नंदी पळताना दिसेल, तसेच दादा सरकार यांची सुद्धा चिठ्ठी त्या गटामध्ये आहे। 25व्या गटामध्ये बाजा पळताना दिसेल, राजा पळताना दिसेल। 25व्या गटामध्ये पिस्तूल पळताना दिसणार आहे। 26व्या गटामध्ये चौधरवाडीकरांचा चिक्क्या पळताना दिसणार आहे। 27व्या गटामध्ये दुसा किंग लक्षा पळताना दिसेल। 28व्या गटामध्ये बारूद पळताना दिसेल। 29व्या गटामध्ये शंभू पळताना दिसेल सोमनथळीचा। 30 नंबर गटामध्ये आदत किंग भोला पळताना दिसेल। 31 नंबर गटामध्ये शुगर पळताना दिसेल। 32 नंबर गटामध्ये राजा पळताना दिसेल। 33 नंबर गटामध्ये दुसा किंग तुफान पळेल। 34 नंबर गटामध्ये बाहुल्या पळताना दिसेल। 35व्या गटामध्ये बाळू ड्रायव्हर मांडवेकरांच्या नावाने चिठ्ठी आहे। 36व्या गटामध्ये रायफल पळताना दिसेल, नंद्या पळताना दिसेल। 37व्या गटामध्ये चित्र्या पळताना दिसेल। 38व्या गटामध्ये लक्षा पळताना दिसेल। 39व्या गटामध्ये छत्रपती संभाजीनगरकरांचा लक्षा पळताना दिसेल आणि पंचम हिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जाची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 39 मध्ये। 40 मध्ये स्वराजची चिठ्ठी निघालेली आहे, शंभूची चिठ्ठी निघाली आहे। 41 गटामध्ये सागर शेटकटरे, घाणनकंद, पावस प्लस कराड यांच्या नावाने चिठ्ठी आहे। 42व्या गटामध्ये पुन्हा एकदा वेगाचा शेवट सर्जाची चिठ्ठी निघालेली आहे आणि त्याच गटामध्ये किन्हीकरांचा रायबा आणि माऊलीसुद्धा पळताना दिसणार आहे। 43व्या गटामध्ये शंभू पळताना दिसेल। 44व्या गटामध्ये पुन्हा एकदा किन्हीकरांचा रायबा आणि वाठारकरांचा माऊली ही जोडी पळताना दिसणार आहे। 45व्या गटामध्ये स्वामी पळताना दिसेल, लक्ष 51 हा नंदी पळताना दिसेल। 46व्या गटामध्ये कार्तिक पळताना दिसेल। 47व्या गटामध्ये सैतान पळताना दिसेल। 48व्या गटामध्ये 47 मध्ये सैतान, 48 मध्ये समाजसेवक संतोष टोळकर ठाणे विटावा यांच्या नावाने चिठ्ठी आहे। 49व्या गटामध्ये छोट्या ड्रायव्हर कोऱ्हाळकर यांच्या नावाने चिठ्ठी आहे। 50 नंबर गटामध्ये पुन्हा एकदा घाणनकरांच्या नावाने चिठ्ठी आहे। 51व्या गटामध्ये निमगावकरांचा शंभू 65 हा नंदी पळताना दिसेल। 52व्या गटामध्ये समाजसेवक नव्हते शाहिद भाई मुलांनी नातेपुतेकरांचे आन बाणशान असा हा सचिन याची हा पळताना दिसेल। 53व्या गटामध्ये कुळकजाईकरांचा हरण्या पळताना दिसेल। 54व्या गटामध्ये आपल्याला अक्षा पळताना दिसेल। 55व्या गटामध्ये बादल आणि वादळची गाडी पळताना दिसेल। 56व्या गटामध्ये मुरुमकरांच्या सुंदरची गाडी असेल। 57व्या गटामध्ये सोन्या ड्रायव्हर खटावकर यांच्या नावाने चिठ्ठी आहे। 58व्या गटामध्ये तडवळेकरांचा बलमा पळताना दिसेल। 59व्या गटामध्ये शिकरा पळताना दिसेल मादळ मोठीकरांचा। 60 नंबर गटामध्ये शंकर पळेल। 61 गटामध्ये सातेवाडीकरांचा नंदी पळताना दिसेल। 62व्या गटामध्ये बब्या पळताना दिसेल। 63 गटामध्ये मथुर हा दुसरा मथुर आहे। 64 गटामध्ये तुफान पळताना दिसेल, आदत पुष्पराज आणि लक्षाची जोडी पळताना दिसेल। 65 गटामध्ये लखन पळताना दिसेल, विठ्ठल पळताना दिसेल। 66 गटामध्ये पाचवडकरांचा संग्राम पळताना दिसेल। 67 गटामध्ये रणवीर आणि सचिन पळताना दिसेल। रणवीरची चिठ्ठी निघालेली आहे, शाहिदभाई मुलांनी यांच्या सचिनची चिठ्ठी निघाली आहे। 68व्या गटामध्ये जीवा पळताना दिसेल। 69 गटामध्ये बजरंग फेणे यांच्या नावाने चिठ्ठी आहे।
अजून 2 ते 3 गट बाकी होते, परंतु लाईव्ह जे होते ते बंदच पडलं असल्यानं एक 3 गट तरी बाकी आहेत मित्रांनो.